महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष. माझ्या कारकिर्दीमध्ये मला काहीतरी सोलापूर शहरासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. झोन निर्मिती या ठिकाणी झाल्यानंतर त्या झोनच्या माध्यमातून मेंटेनन्सचं काम आपण जर हाती घेतलं तर निश्चित या धुळीवर आपण 100% मात करू असं माझा विश्वास आहे. विरोधक आपल्याला सभा चालवू देत नाहीत आणि याच्यामध्ये भाजप किंवा आपण सभागृह नेते असतील, महापौर असतील, आपण कुठंतरी थोडंसं कमी पडतोय असं वाटतंय का? विनायक दादा महापौर असताना हे काम झालं, असं कोणतं काम ठरवलंय? या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर. सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करणे, शहरातील धूळ कमी करणे या कामांकडे माझे विशेष लक्ष राहील, असे मत महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केले. कोंड्याल यांचा बुधवारी एस न्यूज मराठीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक शिवाजी सुरवसे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांची विविध प्रश्नांवर मुलाखत घेतली. जरूर पहा ही मुलाखत. सोलापूर शहराचे प्रथम नागरिक अर्थात सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलेत. त्यांचं एस न्यूज मराठीच्या टीमकडून मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विनायक कोंड्याल हे 4 टर्म महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम करतायत आणि यंदाच्या वेळेस त्यांनी विक्रमी अशा मताने नगरसेवक पदाचा बहुमान मिळालाय. आणि एवढी मोठी शर्यत महापौर पदासाठी असताना महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. एस न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत. विनायक दादा, महापौर पद मिळेल असं आपल्याला वाटलं होतं का? नमस्कार. सर्वप्रथम मी एस न्यूज मराठी चॅनलचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. महापौर पद या ठिकाणी प्रयत्न करत होतो, पण ते आता काय झालं, बरं वाटतं आता काय व्यवस्थित. आणि निश्चित जे माझ्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचा मी निश्चित या ठिकाणी काय ना काय आपल्या सोलापूर शहरासाठी फायदा करून देतो. गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण विविध मीटिंग घेत आहेत, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतायत. सोलापूर शहरातल्या विविध प्रश्नांची आपल्याला जाण आहेच. कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य देणार आहात? अनेक विषय सोलापूर शहरासाठी या ठिकाणी प्राधान्याने मला घ्यायचे आहेत. माझ्या कारकिर्दीमध्ये मला काहीतरी सोलापूर शहरासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सोलापूर शहराला पाणीपुरवठा 3 दिवसाड, या ठिकाणी काही भागाला 3 दिवसाड, काही भागाला 4 दिवसाड आणि काही भागाला 5 दिवसाड पाणीपुरवठा होतो. तर तो पाणीपुरवठा माझ्यावर जी जबाबदारी आहे ती पाणीपुरवठा सुधरवून लोकांना स्वच्छ आणि पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करून मुबलक पाणीपुरवठा या ठिकाणी लोकांना मला द्यायचा आहे. धुळीचा विषय आहे. सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे. अनेक भागामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहे. बरेच लोक आपल्याला सोलापूर शहराच्या बाहेरून या ठिकाणी आपल्या उद्योजक सोलापूर शहरामध्ये येतात आणि धुळीचं साम्राज्य या ठिकाणी आपलं भरपूर आहे. ज्या झोन निर्मिती या ठिकाणी झाल्यानंतर त्या झोनच्या माध्यमातून मेंटेनन्सचं काम आपण जर हाती घेतलं तर निश्चित या धुळीवर आपण 100% मात करू असं माझा विश्वास आहे. दादा, तुम्ही स्मार्ट सिटीचा विषय काढलाच म्हणून प्रश्न विचारतो. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून जवळपास 850 ते 900 कोटी रुपयांची कामं झाली. मात्र ही कामं मेंटेनन्स अभावी असेल किंवा महापालिकेला झेपत नसतील अशा पद्धतीने असतील, या कामांकडे दुर्लक्ष होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला खूप मोठा पैसा खर्च करावा लागला. या कामांचं मेंटेनन्स करणं किंवा या कामांकडे पाहणं आणि ती कामं शहरासाठी जास्तीत जास्त उपयोगी होतील यासाठी काय नियोजन केलंय? आता सोलापूर शहरामध्ये आता बरेचसे आपल्याला कंपनी, IT उद्योग येत असताना सोलापूर शहराचा विकास करणं हे खूप गरजेचं होतं. त्या माध्यमातून आपण स्मार्ट सिटीचं बरेचसे या ठिकाणी कामं आपल्या या ठिकाणी झालेले आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये झोनची निर्मिती करून बरेचसे त्या ठिकाणी फंड उपलब्ध करून आपल्याला लॉंग लाईफ म्हणजे निदान त्या कुठल्या कंपनीला देता येईल का आपल्याला, किंवा आपल्या झोनचे माणसं किती आहेत, रोजचे साफसफाई म्हणा किंवा मशीननी काय करता येईल का तिथं, या ठिकाणी आम्ही स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार. सोलापूर शहरामध्ये जवळपास 80 ते 85 कोटी रुपये केंद्र सरकारनं धूळमुक्त योजनेसाठी दिले. त्याला आपण एनकॅप असं म्हणतो. एनकॅपमधून जो फंड्स आलाय तो मॅक्झिमम रस्ते करण्यासाठी वापरला जातो आणि जो काही सोलापूर शहरातलं धूळमुक्त अभियान आहे त्याच्यासाठी जास्त उपयोग केला जात नाही. याकडं काय नियोजन? आपण मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 2 मशीन खरेदी केलेली होती. ते मशीन आपण चालवले देखील आणि धूळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि आज पण करत आहेत. आणि अजून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मशीन असतील, त्या ठिकाणी लोक असतील, या ठिकाणी नियोजन फक्त आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला कमीत कमी धूळयुक्त करायचं आहे. दादा, सोलापूर शहरामधले अनेक प्रश्न आहेत. मात्र आपण बघतो की नुकताच सोलापूरचा जो सिद्धेश्वर तलाव आहे हो घाणीच्या साम्राज्यात सापडलाय. तिथलं पाणी प्रदूषित होतंय
आणि दर वर्षातनं किमान 2 वेळा तरी इथले मासे मरतायत. जे काही नागरिक फिरतायत या भागात ते वारंवार महापालिकेला आणि देवस्थानला टीका टिप्पणी करतायत. सोलापूर महापालिकेनं जवळपास 18 कोटी रुपये खर्च करून या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सिद्धेश्वर तलावाचा जो 1.6 किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक आहे तो सुशोभित केलाय. इथलं पाणी प्रदूषण असेल किंवा इथलं सुशोभीकरण असेल याकडे आपण महापालिकेच्या माध्यमातून काय लक्ष द्याल? महापालिकेच्या माध्यमातून बघायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी बरेचसे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सिद्धेश्वरचा जो बाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी बरेचशी कामं झाली ना, आणि सोलापूरकरांनी पण त्या कामाला दाद दिली. पण तलावाचं जे मेंटेनन्स आहे या ठिकाणी जवळपास 4-5 वर्षापूर्वी ते पाणी सोडलेलं होतं आणि ते पाणी एकाच ठिकाणी थांबून असल्यामुळं जो सूर्याचं किरण त्या ठिकाणी वाढल्यानंतर जे शेवाळ या ठिकाणी वाढतात आणि ते झाल्यानंतर प्रदूषण पाण्यामध्ये वाढतं आणि माशांना ऑक्सिजन लेवल या ठिकाणी कमी पडतं. त्याच्यावर उपाययोजना जर बघायला गेले तर त्या ठिकाणी 2 आपण फिल्ट्रेशन मशीन आपण त्या ठिकाणी आता खरेदी करायचं आमचं ठरलेलं आहे. पंच कमिटीची सोलार आम्हाला बसून द्या, असं सोलार सिस्टीम आम्हाला या ठिकाणी बसून द्या अशी त्यांची मागणी होती. त्याला देखील आयुक्त साहेबांनी या ठिकाणी मंजुरी दिली आणि लवकरात लवकर फिल्ट्रेशन त्या ठिकाणी 6 फिल्ट्रेशन मशीन आपल्याला लागणार आहेत. फाउंटन चालू करण्यासाठी असेल किंवा कंटिन्युटी आपण पाण्याला जर आपण फिल्ट्रेशन ठेवलं तर ऑक्सिजनचं लेवल या ठिकाणी वाढतं आणि त्या ठिकाणी या तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी 2 किंवा 3 आम्ही मशीन या ठिकाणी लवकरात लवकर बसवणार आहे. सोलापूर महापालिकेनं आज रस्ता केला की तो लगेच खोदला जातो. म्हणजे सोलापूर महापालिकेचे रस्ते, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज या विभागाचं कुठेही कोऑर्डिनेशन असल्याचं दिसत नाही. याच्यावरती कसं चाप बसवायचा? महापालिकेमध्ये 2 सेक्टरमध्ये या ठिकाणी कामं होत असतात. झोन हा वेगळं काम करतो आणि हेड ऑफिस महानगरपालिकेचे हे वेगळं काम होतात असतात. तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठराव करणार आहे. जेव्हा जर महानगरपालिकेचे हेड ऑफिस त्या ठिकाणी जर काम करत असेल तर निश्चित या ठिकाणी झोनचे कामं जे झोनची एनओसी घेतली पाहिजे. झोन काम करत असेल तर हेड ऑफिसची एनओसी घेतली पाहिजे आणि ह्या दोघांचं पण ताळमेळ या ठिकाणी आम्ही लावण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कारण का बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला माहिती आहे की रस्ता चालू झाल्यानंतर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी परत तो खोदला जातो. कारण का कुठलं ना कुठलं काय ना काय त्या ठिकाणी अडीअडचणी असतात. कोणाचे पाईपलाईन लिकेज झालेलं असं किंवा काय ना काय ते नंतर लक्षात येतं. पण असं मॅक्झिमम न होता आम्ही निश्चित एक ठराव करून हेड ऑफिस असेल किंवा झोन असेल दोन्ही डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी एक नोटीस इश्यू करू, जेणेकरून तुमची किंवा ह्यांची झोनची किंवा हेड ऑफिसची दोन्ही एकत्रित एनओसी असल्याशिवाय ह्या ठिकाणी रस्ता खोदला जाणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेऊ. महापौर साहेब, सोलापूर शहरामध्ये महापालिकेमध्ये विशेषतः 87 असे एवढे प्रचंड बहुमत भाजपला मिळाले आणि 8 स्वीकृत नगरसेवक असे 97 नगरसेवक सोलापूर महापालिकेत भाजपचे आहेत. असं असताना देखील आतापर्यंत 2 सभा झाल्या. आपण सभात बघतोय की गोंधळ दिसतोय किंवा सभाशास्त्र पाळलं जात नाही. विरोधक आपल्याला सभा चालवू देत नाहीत आणि ह्याच्यामध्ये भाजप किंवा आपण सभागृह नेता असतील, महापौर असतील, आपण कुठंतरी थोडंसं कमी पडतोय असं वाटतंय का? तसं काही नाही आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सभा चालवली आहे. विरोधक हे त्यांचं राजकारण करत आहेत. कारण का तुम्ही बघता सोलापूर शहराचे विकासाचा विषय त्या ठिकाणी बोर्डावर विषय असताना, अजेंड्यावर असताना या ठिकाणी ते फक्त राजकारण करत बसले. राजकारण काय केले तर महापौरचा अधिकार आहे की किती स्वीकृत घ्यायचं. महापौराचा बोर्डाचा त्या ठिकाणी अधिकार आहे की आम्ही या ठिकाणी 7-8 नगरसेवक स्वीकृत म्हणून नरेंद्र काळे यांनी वाचलं. पण तो अधिकार शेवटी बोर्डाचा आहे. ते विकासावर बोलायच्या ऐवजी पक्षावर ते बोलत बसले आणि एखाद्या विशिष्ट पक्षावर ते राजकारण करत बसले. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक माहिती त्यांना जे काय असेल, सोलापूर शहराचा एवढा B2चा विषय, सोलापूर शहराचा आज तुम्हाला माहिती आहे 7 प्रकार 2 जे चाळीची जमिनी आहेत, आज ते देखील काही आमचे विरोधक जे ते चाळीतून निवडून आलेत, काही आमचे चोपाडमधून निवडून आलेत, सगळे काही भागातून जे निवडून आलेले आहेत आमचे तर त्यांना ह्याची जाण असायला पाहिजे होती की त्या ठिकाणी आपण राजकारण न करता हा विषय आपण एकत्रित व्यवस्थित सर्व चर्चा करून आपण वर पाठवला पाहिजे. पण तसं न होता ते फक्त गोंधळ घालत बसले. पण आमच्यावर जी जबाबदारी होती, सोलापूर शहराची जबाबदारी या ठिकाणी आमच्यावर होती आणि ती जबाबदारी पार पाडत आम्ही सोलापूर शहराचा जो B2चा विषय, कर्णिक नगर, एकता नगर असेल किंवा एनजी चाळ असेल, पूर्ण मुरारजी पेठ हा पूर्ण चाळीचा भाग आहे. या ठिकाणी B2 जमिनी आहेत. हा B2 जमिनी 7 प्रकार 2 जो आहे तो 7 प्रकार 1 आम्हाला या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून हा लीजचे सर्व जमिनी आहेत. या ठिकाणी खरेदी विक्री थांबलेली आहे आणि महानगरपालिकेला यातून काही उत्पन्न मिळत नाही. ते उत्पन्न मिळवण्यासाठी या ठिकाणी महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे आणि तिथल्या जे सर्व चाळीतील रहिवासी असेल, सभासद असेल, त्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यांची जमीन त्यांच्या नावावर होणार आहेत. हा पाठपुरावा आपले आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून
बावनकुळे साहेब, आमचे जे मंत्री आहेत बावनकुळे साहेब, हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि विधिमंडळात तो विषय मांडणार आहेत. तो विषय आम्हाला मंजूर करायचा अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो विषय मी मंजूर करून या ठिकाणी शासनाला वर पाठवून दिलेला आहे. ह्याच्यावर ते बोलायचं सोडून ते उगी नुसतं राजकारण करत बसले, तुम्ही हे कशाला केलं, परिवहन का बरं. परिवहन आपल्याला ऊर्जित अवस्थेत आणायचं आहे, त्यामुळं घाई गडबड करून त्या ठिकाणी चालणार नाही. कारण का आपण मीटिंग शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी ती मीटिंग बोर्ड हे केलं होतं. तर आपल्याला परिवहन हे पुढच्या ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये आपण निश्चित या ठिकाणी चांगले पदाधिकारी सर्व घेऊन परिवहनला ऊर्जित अवस्थेत कसं आणायला पाहिजे हे आपण दृष्टिकोन ठेवणार आहे. तर ते त्याच्यावर उगी राजकारण करत बसले, शहराच्या विकासावर राजकारण करायचं सोडून नुसतं राजकारण करत बसले, हे मला खेद वाटतंय. दादा 2.5 वर्ष महापौर पद हे आपल्याकडे राहणार आहे आणि असं कोणतं काम आपण ठरवलंय की हे जे काम ठोस केलेलं आहे, विनायक दादा महापौर असताना हे काम झालं, असं कोणतं काम ठरवलंय? आता हे बघा, सोलापूर शहरामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी एक सांगतो, सोलापूर शहराचा सर्वप्रथम पाणी पुरवठ्याचा विषय असेल. हद्दवाढ भागातील सोलापूर शहरात हद्दवाढ बरेचसे या ठिकाणी रस्ते सुविधा नाही आहेत. त्या ठिकाणी आपल्याला नीट करायचं आहे, मी त्यात निश्चय केलेला आहे. तसंच सोलापूर शहरातील जे बाग बगीचे आहेत ते आपले मेंटेन राहिले पाहिजे, हे देखील माझं या ठिकाणी प्रयत्न असणार आहे की किती व्यवस्थित आपण त्या ठिकाणी काम करू आणि मेंटेन ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीने माझं काम असणार आहे. आणि तसंच बघायला गेलं तर आपले जे सोलापूर शहराचे परिवहनची जी अवस्था आहे की आज तुम्हाला बघता की परिवहनचे बसेस आपले सगळं लॉसमध्ये आहेत, बसेस व्यवस्थित नाही आहेत. या ठिकाणी जे आपल्याला नवीन बसेस आपल्याला प्राप्त होणार आहेत, त्याचं लॉंग मेंटेनन्स कसं व्हायला पाहिजे, मेंटेन कसं व्हायला पाहिजे, रूट निश्चित कसं व्हायला पाहिजे. नाहीतर आपण बघत होतो 2-3 किलोमीटर गाडी पळाली तर ते पळाल्यापेक्षा त्याचं मेंटेनन्सच जास्त होत होतं. तर तसं न होता की एक आराखडा तयार करून आपल्या सोलापूर शहरामध्ये बसेस व्यवस्थित चालले पाहिजे, लोकांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने माझं या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद दादा, आपण खूप छान उत्तर दिलेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सोलापूर शहरात रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि धूळ हे मूलभूत विषय आहेत. याकडे प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परिवहनच्या बसेस येत्या 2-3 महिन्यात येतील आणि आपल्या कालावधीमध्ये परिवहनची बस सेवा सुरू होईल. सोलापूर शहरातील पाणी पुरवठा जो विस्कळीत झालाय तो सुरळीत होईल आणि सोलापूर शहराचं नाव एक वेगळ्या पातळीवर घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यस न्यूज मराठी चांगल्या कामासाठी, डेव्हलपमेंटच्या कामासाठी, विकासाच्या मुद्द्यावरती नक्कीच भाजपसोबत आहे आणि विनायक दादा सोबत आहे. धन्यवाद. या ठिकाणी यस न्यूज मराठीचा मी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलवून माझे जे भावना व्यक्त करण्याचं मला व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल शिवाजी सुरवस यांचा आणि यस न्यूज मराठीचा या ठिकाणी धन्यवाद देतो. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.